डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटिल की आज शिवसेना उद्धव ठाकरे गुट में एंट्री हो रही है। पाटिल अपने समर्थकों के साथ मुंबई की ओर रवाना हो चुके हैं। मुंबई की ओर जाते समय चंद्रहार पाटिल ने पिंपरी चिंचवड के ताथवड़े में अपने कार्यकर्ताओं के साथ भोजन का आनंद लिया। भोजन के बाद चंद्रहार पाटिल ने मीडिया से बातचीत की। चंद्रहार पाटिल ने दावा किया है कि अगर सांगली लोकसभा सीट महाविकास अघाड़ी द्वारा खाली की जाती है तो वह सांगली महाविकास अघाड़ी के लोकसभा उम्मीदवार होंगे। सांगली जिले में 10 साल तक बीजेपी सांसद रहने के बावजूद सांगली जिले में पीने के पानी की समस्या हल नहीं हुई, खेती के लिए पानी की समस्या हल नहीं हुई और सड़कों की हालत बहुत खराब है। इसलिए चंद्रहार पाटिल ने विश्वास व्यक्त किया है कि आगामी लोकसभा चुनाव में मतदाता सांगली जिले के विकास के लिए महाविकास अघाड़ी के उम्मीदवार को चुनेंगे। येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघातून जर महाविकास आघाडीतून शिवसेनेला जर ही जागा सुटली तर नक्की 100% मी उमेदवार असणार आहे। आणि आज मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जाहीर प्रवेश करतोय। आज सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये आज गेली 10 वर्ष झालं भाजपचे खासदार आहेत, पण आज पाण्याचा प्रश्न बघितला, रस्त्यांचे प्रश्न बघितले, आज आपण नॅशनल हायवे सोडून जर ग्रामीण भागातले रस्ते बघितले तर आज जिल्ह्यामध्ये आल्यानंतर त्याची परिस्थिती तुम्हाला अनुभवता येईल। उद्योगाचे असतील, MIDC असतील किंवा अनेक प्रकारचे प्रश्न आहेत की जे आज गेली 10-15 वर्ष झालं ते अजिबात त्याची सुरुवात सुद्धा झालेली नाही। मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन त्या जर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याचं जर संधी मिळाली तर नक्कीच त्या संधीचं सोनं करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या गटाकडून त्या मतदारसंघाचं सोनं करण्याचा प्रयत्न करेन। अजून महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही, महाआघाडीचा पण ठरलेला नाही। आता पुढे कोण येणार आहे अजून कुणालाच माहित नाही। त्यामुळं संपूर्ण तयारी झालेली, गेली वर्ष 1.5 वर्ष झालं मी संपूर्ण मतदारसंघाचा दौरा केलेला आहे। 2-2 वेळा प्रत्येक गावात जाऊन आलेलो आहे। त्यामुळे संपूर्ण मतदारसंघाचा अभ्यास माझा झालेला आहे। त्याप्रमाणे मी इथून पुढे वाटचाल करणार आहे। शेवटी काम काहीच नाही, त्यामुळे माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलाला वाटलं की आपण आज लोकसभेच्या रिंगणात उतरावं आणि खरोखर जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, युवकांचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा आपण प्रयत्न करू।